नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी. झक्कास रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मैसूर बोंडा, मैसूर भजी बनवूया. ही साऊथ इंडियन डिश आहे. साऊथमध्ये हे नाश्ता म्हणून खूप खाल्लं जातं. मैसूर भजीला लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, पाव वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी दही, सोडा, आलं, मिरची, खोबऱ्याचे काप, जिरे, मीठ. आपण आता हे सगळं कालून घेऊया. आपण मैदा घालू याच्यात. मग तांदळाचं पीठ आणि हे जिरे, मिरची, खोबरं, आलं घालायचं. याची क्वांटिटी तुम्ही आवडीप्रमाणे करा. तिखट आवडत असलं तर मिरची जास्त घाला, खोबरं आवडत असलं तर जास्त घाला. आणि सोडा 1 चिमूटभर आणि चवीपुरते मीठ. हे सगळे असे कालून घ्या. आणि ह्यात आपण दही घालूया. आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. हे गरम गरम खूपच छान लागतं. आता आपण थोडं पाणी घालूया. आणि हे कालून घेऊया. असं जास्त पातळही नाही करायचं. अजून थोडं पाणी घालून थोडं थोडं घालून कालून बघा, मगच पाणी घाला. खूप पातळ झालं तर मैसूर भजी येत नाहीत. साऊथमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये कुठे गेले की हा पदार्थ मिळतो. हॉटेलमध्ये कशाला असे बारीक बारीक स्टॉलही लावलेले असतात, तिथे पण मिळतात. किंवा गाडा असतो तिथं पण मिळतात. कारण हे पदार्थ तिथं फारच आवडतं सगळ्यांना. हे असं कालवलंय मी. आपण ह्याला एक अर्धा तास भिजायला ठेवूया. म्हणजे हे नीट फुगून येईल. आणि मग आपण मैसूर बोंडा भजी करू. बोंडा म्हणजेच मैसूर भजी. झाकून ठेवते मी एक अर्धा तास. हे आपलं असं अर्धा तास झालेलं आहे. हे बघा, हे पीठ असं झालेलं आहे. आता गॅस लावून घेऊया. तेल ठेवलंय कढईत आणि त्यात मी थोडं मीठ घालते. कारण ह्याच्यामध्ये आपण सोडा घातला, त्याच्यामुळे तळताना तेल जास्त उडतं. थोडं तेल गरम होऊ दे. गरम झालं का बघूया आपण.
तेल तापलेलं आहे, आपण बारीक करूया. अजून एकदा बघून घ्या. तेल उकळायला आहे. तेल तापलंय, आता मस्त तापलेलं आहे. आता आपण मैसूर भजी करूया. हे असं घ्यायचं आणि असं असं करायचं. ह्याला जास्त गॅस मोठं करू नका, कारण हे क्रिस्पी होत नसतं जास्त. आपण तर सारखं भजे, वडे वगैरे असे पदार्थ करतोच, पण हे एक नवीन रेसिपी म्हणून ट्राय करायला हरकत नाही तुम्हाला. आता मीडियम करते मी. हे तुम्ही सॉसवर किंवा इडली डोशाच्या चटणीवर, सांबारवर खाऊ शकता. वास तर खूप मस्त यायला लागलाय. कलरही मस्त येतोय. बघा किती मस्त झाले. आपण हे काढून घेऊया. तुम्हाला जास्त अजून लाल हवे असतील तर अजून जास्त तळू शकता. असं करूया म्हणजे तेल सगळं निघून जाईल ह्याच्यातलं. असंच अजून आपण दुसरे मैसूर भजी पण तळून घेऊया.
असं टाकलं तरी चालतं. एक वाटी मैदा घेतलाय, पाव वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी दही, चिमूटभर सोडा, चवीपुरते मीठ, मिरची, आलं, खोबरं, जिरे तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हे आपले तळून झालेले प्लेटमध्ये काढते. असेच आपण सगळे तळून घेऊया. हे आपले मैसूर भज्जी, मैसूर बोंडा तयार आहे.